नमस्कार. आपल्या सृष्टीतल्या कोणत्याही तत्वाला लाभलेली आणि कायमची नेमली गेलेली दोन टोकं म्हणजे सुरुवात आणि शेवट. माणसाच्या जीवनातील कोणतीही गोष्ट, घटना, कार्य आणि माणूस स्वतःसुद्धा याच दोन टोकांमध्ये बद्ध असलेला आपल्याला दिसतो. ज्या गोष्टीची सुरुवात झाली त्या गोष्टीचा शेवटही होणारच याचे पुरावे तर शास्त्रच देऊन जातात. एकूणच काय तर जशी सागराला त्याच्या तटांची सीमा असते तशी संपूर्ण सृष्टीच जणू या दोन टोकांमध्ये समावलेली दिसते. पण तरीही काही घटना, काही माणसं अशी असामान्य आणि अलौकिक होतात की जी हे बंधनं झुगारून देऊन संपूर्ण मुक्तीकडे वाटचाल करतात. तेव्हा ना सुरुवात उरते ना शेवट उरतो तो फक्त एक प्रवास आणि त्या प्रवासाची एक अकल्पनीय अशी व्याप्ती. तर ह्याच प्रवासावर, त्याच्या व्याप्तीवर आणि त्यावर चालण्यासाठीच्या मार्गावर आज माझे विचार मांडताना मी सांकेतिक कोड क्रमांक 14 आपल्या सर्वांसमोर विषय सादर करतो आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांची ह्या शीर्षकाखाली असलेली कविता ही स्वतःमध्येच एक तेवता वन्ही असल्यासारखे वाटते. देश पारतंत्र्याच्या बेड्यांमध्ये अडकून पडलेला असताही स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी प्रेरित करणारी आणि त्यासाठी मृत्यूचेही भय पायाखाली तुडवण्यासाठी उत्तेजित करणारी ही कविता म्हणजे जणू एक भीषण रणहुंकारच. मी आत्मा असल्यामुळे मी अभेद्य, अछेद्य, अपराजित, अनादि, अनंत आणि अवध्य आहे असे ठामपणे बोल ऐकून स्वतः यमराजही युद्ध संपेपर्यंत प्राणांना हात लावायला कचरतील. पण खरंच ह्या अनादि, अनंत आणि अवध्य या तीन शब्दांची व्याप्ती ही फक्त त्या प्रेरणेपुरतीच उरते का? ह्या शब्दांची व्याप्ती ही त्यांच्या अर्थाप्रमाणेच अगदी अथांग आहे. त्यामुळे त्यांची आज तीच अथांग महती ही त्या कवितेच्या पल्ल्यात जाऊनही सावरकरांच्या मनात काय त्यांच्या भावना आल्या असतील हे सांगणे आज मला या मंचावर जास्त महत्त्वाचे वाटते. मित्रांनो, जरी कालक्रमामध्ये सुरुवात ही आधी येत असली तरीही अंतहस्ती प्रारंभ या धोरणावर चालताना मला आज अंतावरनं सुरू करणे विषयानुरूप वाटते. आणि ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये ह्याच अंताचे अनेक रूपं आणि त्यावर विजय मिळवून अनंत होण्याचे अनेक मार्ग वेळोवेळी दाखवून दिलेले आहेत. हा अंत नेमका आहे तरी काय? तर लक्षात घ्या, अंधकार म्हणजे अंत नाही, पण सूर्योदयासाठी, प्रकाशासाठी प्रयत्न न करणं म्हणजे अंत. नैराश्य तर अपरिहार्य असणारच, पण आशेचा एक किरणही स्वतःकडे न बाळगता निराश राहणं म्हणजे अंत. पराजय म्हणजे देखील अंत नाही, पण विजिगीषा सोडून परास्त राहणं म्हणजे अंत. एकूणच काय तर परिस्थिती प्रतिकूल सर्वांनाच होणार, पण त्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड न देता तिला गुडघे टेकून शरण जाणं म्हणजे अंत. आणि ह्याच अंतावर विजय मिळवणं म्हणजे अनंत होणं. तर परवशतेच्या तमात अडकलेले असताना स्वातंत्र्याच्या सूर्योदयाची आशा तेवत ठेवणं आणि त्यासाठी अथक प्रयत्न करत राहणं म्हणजे अनंत होणं. अंदमानच्या कारागृहामध्ये एकाकी असताना नैराश्यावर मात करून स्वातंत्र्याची आशा स्वतःच्या मनामध्ये बिलगून बसणे ह्यालाच म्हणतात अनंत होणं. आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक वेळा मिळालेल्या अपयशांची राग झटकून पुन्हा त्याच्या विजयासाठी संकल्प करणं म्हणजे अनंत होणं. आणि ह्यामुळेच सावरकर आणि त्यांच्यासारखेच त्यांच्या मार्गावर चालणारे अनेक माणसं ही त्या मार्गावर चालून अनंत होत राहतात, कवितेतही आणि आयुष्यातही. आपण आजपर्यंत ज्याला अंतिम शाश्वत सत्य असे समजत आलो तो मृत्यू म्हणजे नेमका तरी काय? तर हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स या पुस्तकामध्ये J.K. रावलिंग म्हणतात की अंधार आणि मृत्यू या दोघांना घाबरताना आपण फक्त त्यामागच्या अज्ञाताला भीत असतो. गदिमा सुद्धा गीत रामायणात म्हणतात, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्यांचा. हे माहीत असून सुद्धा त्या अज्ञाताला सतत भीत राहणं आणि त्याच्या कल्पनेने पदोपदी जीव सोडत राहणं म्हणजे मृत्यू. देह त्याग म्हणजे मृत्यू नाही, पण देह सक्षम असून सुद्धा तो निष्क्रिय असणं, तो कर्मबद्ध नसणं हा मृत्यू. अज्ञान म्हणजे मृत्यू नाही, पण विवेकाशी सांगड नसलेले ज्ञान हे निश्चितच मृत्यू. एक वेळ श्वास संपला तरी जिवंत आहे असं म्हणता येईल, पण ध्यास, आस आणि आभास संपला तर तो माणूस मृतच म्हणावा. हृदयाचे ठोके थांबणं हे मृत्यूचा पुरावा देत नाही, पण हृदयामधील भावना थांबणं, संवेदना थांबणं आणि हृदयाचे पाषाण होणं हे तर नक्की मृताचेच लक्षण. आणि ह्या मृत्यूच्या पल्ल्यात जो जातो त्यालाच मृत्युंजय असे म्हणावे लागते. आणि त्याच जयासाठी मृत्यूलाही दुर्लक्षित करून 2-2 जन्मठेपांची शिक्षा ही इंग्रजांसारख्या सरकारलाही देण्यास भाग पडावे लागते, तेव्हा आपण त्याला अमर म्हणतो. स्वतःच्या देहाची काळा पाण्यासारख्या दंडामध्ये निकृष्ट अपेक्षा होत असतानाही
देशाच्या सेवेचं स्वप्न हे मनाशी कवटाळून बसणारा तो सावरकर, तोच अमर. अमर म्हणजे तोच ज्याचा ध्यास जिवंत आहे, ज्याचा ध्येय अबाधित आहे आणि ज्याचे विचार हे कधीच मरण पावत नाही. आणि मग अशीच अनंत आणि अमर झालेली व्यक्ती ही पुढे जाऊन अवध्य होण्याची वाटचाल करते. कारण वध म्हणजे काय? वध म्हणजे धर्मार्थ केलेली हत्या. तर अशी व्यक्ती, अनंत आणि अमर झालेली व्यक्ती जेव्हा धर्ममार्गावर चालते, धर्मरक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण करते, तेव्हाच ती व्यक्ती अवध्य देखील होते. आणि मग अशी या प्रवासावर अनंत, अमर आणि मग अवध्य झालेली व्यक्ती ही मनुष्यत्व सोडून देवत्वाकडे चालायला लागते. आणि ह्या देवत्वाच्या प्रवासावर त्या माणसाची व्याप्ती इतकी वाढते की एक बिंदू, एक सुरुवात आणि एक टोक त्याचे कुठेही सापडत नाही. आणि ही पायरी असते अनादिपणाची. ह्या पायरीवरून, ह्या अनादिपणाच्या पायरीवरून आत्मा जणू आपले ब्रह्मरूपच दाखवतो आणि माणसाचे मनुष्यत्व तिथे पूर्णत्वास येते. आणि मग मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ना तिथे आधी उरतो ना अंत, उरते ती फक्त आणि फक्त व्याप्ती. परंतु ह्या पदावर पोहोचण्यासाठी देखील अंत हा अतिशय गरजेचा असतो. प्रत्येक सूर्योदयासाठी आधी दिवस मावळावा लागतो. प्रत्येक वेळा सृष्टी निर्माण होण्यासाठी आधी प्रलय यावा लागतो. प्रत्येक वसंताने पालवी फुलवण्याच्या आधी एक पानगळीचा ऋतू हा व्हावाच लागतो. अहो, सिद्धार्थाचा अंत झाल्याशिवाय गौतम बुद्ध तयार होत नाही आणि वाल्याकोळीचा अंत झाल्याशिवाय वाल्मिकींचे अस्तित्व राहतच नाही. पण ह्यांच्यासारखे जेव्हा माझा अंत हा माझ्याच उद्धारासाठी पुढची वाट सजवून देईल, तेव्हाच मी खऱ्यामध्ये पूर्णत्वास पोहोचतो. आणि तेव्हाच माझा मृत्यूही ओशाळतो. आणि मग तिथे मी बोलण्यास सज्ज होतो की अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला. धन्यवाद.